आफ्टरनून गौरी मॅडम, गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून सर. मी गौरी बोबडे, हडप सर. सर ऍक्च्युली मी हाऊस वाईफ आहे आणि मला शेअर मार्केट बद्दल काही माहिती नव्हती. ऍक्च्युली एक कुतूहल होतं की ते शेअर मार्केट म्हणजे काय असतं, किंवा बऱ्याच जणांकडून मी ऐकलंय की ते सट्टा असतो, त्याच्यामध्ये काही म्हणजे आपल्याला जे करायचंय किंवा आपण जे आता ठरवतोय तर त्याच्यामध्ये आपल्याला खूप लॉसेस होतात, ग्रोथ काही होत नाही तिकडे, असं खूप ऐकलंय सर मी. पण अशातच मला माझ्या एका फ्रेंड कडून शेअर मार्केट बद्दल माहिती मिळाली. म्हणजे तो स्वतः करतो, त्याने मला याच्याबद्दल माहिती दिली. पण तरी मला असं वाटायचं की नको, आपल्याला जमेल का, एक मनात भीती असायची की आपल्याला हे करता येईल का, आपल्याला जमेल का. मग मी सर युट्यूबचे व्हिडिओज पाहायला सुरुवात केली. मग व्हिडिओज पाहताना तुमची ऍड पाहिली सर मी. मग आणि माझं नशीब इतकं चांगलं आहे सर की तुमचं जे ऑफिस आहे ते माझ्या घराजवळच आहे. मग मी तुमच्या ऑफिसला येऊन भेट दिली सर आणि मग तुमच्याशी बोलणं झालं माझं. मी त्याच्यानंतर सर एक 2-4 दिवसात क्लास जॉईन केला तुमच्याकडे. आणि मग सर तुम्ही मला समजून सांगितलं की शेअर मार्केट काय असतं किंवा त्याचा अभ्यास कसा करायचा. मग तुम्ही तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही ते कसं शिकवता, ते कसं डेव्हलप करता, तुमच्याकडून समजलं सर. मग मी क्लास जॉईन केला तुमच्याकडे. तरी सर 15 दिवस मला काहीच कळत नव्हतं, काही म्हणजे काहीच नाही. समोर एक स्क्रीन दिसायची सर, एक ग्रीन कॅन्डल, रेड कॅन्डल दिसायच्या, पण काहीच कळत नव्हतं सर. म्हणजे मला ऍक्च्युली आधी काहीच माहित नव्हतं की शेअर मार्केट काय असतं. आणि मग सर जसं मी क्लासला यायला लागली, मग तसं हळूहळू मला थोडेसे स्क्रीन पाहून ते समजायला लागलं की ऍक्च्युली काय करतात काय नाही. मग तुमच्या स्ट्रॅटजीज, तुम्ही जे थेरी लेक्चर्स घेता सर, त्या माध्यमातून हळूहळू मला थोडंसं ते समजायला लागलं. तर एक कुठेतरी भीती होती की खरं आपण करावं का, काय करावं. तरी सर मनात 15 दिवस झाले तरी अजून असं कन्फर्म नव्हतं की काय करूयात. पण म्हणलं नाही, हे स्वतः क्लास लावलाय, आता ठरवलंय, आता हे नक्कीच करायचं. आणि मग सर तुम्हाला कॉल्स असायचे माझे की सर मला काही कळत नाहीये, काही समजत नाहीये. पण सर तुम्ही इतका कॉन्फिडन्स दिलात ना की मॅडम वेळ लागतो काही गोष्टींना. जर काही करायचं असेल आयुष्यात किंवा काही घडवायचं असेल आपल्याला स्वतःला, तर या गोष्टींना वेळ लागतो आपल्याला. मग सर तो वेळ मी दिला, तो खरं तुम्ही खूप डेव्हलप करून घेतलं माझ्याकडून. आणि हळूहळू मग मी ते करत गेले. तरी सर सुरुवातीला असा खूप भीती वाटायची की आपण ट्रेड घेतोय किंवा आता आपण करतोय तर त्यात कसं होणार, काय होणार. पण हळूहळू एक छोट्या अमाऊंटने सर मी सुरुवात केली. 1 महिना तर सर मी काहीच नाही केलं, मी फक्त वॉच केलं, मी काहीच नाही केलं. 1 महिन्यानंतर एक ट्रेड घेतला सर मी. त्याच्यामध्ये मला थोडंसं प्रॉफिट झाला. इतकी आनंदी झाले सर मी की एक घरी सगळं काम करून मुलांचं सगळं बघून एक छोटीशी अमाऊंट पण खूप काही देऊन जाते सर. ते एक्झॅक्टली. खरं शिकायला खूप मिळालं मला, एक कॉन्फिडन्स आला. हळूहळू मी छोट्याशा अमाऊंटने सुरुवात केली सर की एक आपल्याकडं आपलं स्वतःच काहीतरी असावं असं वाटायला लागलं आणि खूप कॉन्फिडन्स आला सर. मग छोट्या अमाऊंटने सुरुवात केली मी. नंतर हळूहळू तुमचे थेरी लेक्चर रोज संध्याकाळच्या बॅचेस असायच्या सर, त्याच्यामधून माझ्या स्ट्रॅटेजीज क्लिअर झाल्या. ते इंडिकेटर शिकवले तुम्ही की ते कसे काम करतात, कसे वर्क करतात. मग त्याच्यामुळे मला त्या खूप बरीचशी माहिती मिळाली सर. आणि मग आता असं झालंय की क्लास कधी असतो किंवा क्लास होऊच नाही असं वाटतच नाही सर. रोज त्या क्लासची वाट बघत असतो आणि बरीचशी म्हणजे खूप मला माहिती मिळाली सर याच्यामधून. आणि जसं लहान मुलाला एक हाताला धरून शिकवता सर, तसं किती क्वेरीज विचारा सर तुम्हाला, तुम्ही इतक्या छान पद्धतीने त्या सांगितलेल्या आहेत ना, खूप छान समजून सांगितलेल्या आहेत. खूपच कॉन्फिडन्स आला सर त्याच्यामुळे. आता थोडी थोडी अमाऊंट पण थोडे लॉसेस झाले सर मला. सुरुवातीला थोडासा लॉसही मी सहन केला. पण नाही, एक ठरवलंय की नाही, मेन सर तुमचे रूल्स फॉलो केले मी की तुम्ही त्या स्ट्रॅटेजी शिकवल्यात त्या फॉलो केल्या. त्या एक पेजवरती मी लिहून काढल्या सर की काय केल्यावर काय होतं. तुम्ही मार्केट सुरू झाल्यापासून ते कसं वॉच करायचं, मार्केटचा ट्रेंड कसा ओळखायचा, अप ट्रेंड आहे, डाऊन ट्रेंड आहे, ते जे तुम्ही सर पहिल्यापासून शिकवलंय मग ते फॉलो करत गेले मी हळूहळू. एक चार्ट बनवला, त्यानुसार त्या स्ट्रॅटेजी फॉलो केल्या. आणि मग मला सर जो लॉस माझा होत होता सुरुवातीला तो खूपच कमी झाला सर. म्हणजे दुप्पट तिप्पट मी प्रॉफिट कमवायला लागले. आणि छोट्याशा अमाऊंटने एक मोठी अमाऊंट तयार केली सर मी. आणि आता माझं ट्रेडिंग खूप छान चालू आहे. मी याच्याच नंतर एक कॉन्फिडन्स आला सर. मग मी ऍडव्हान्सचा क्लास जॉईन केला तुमच्याकडेच. आणि ऍडव्हान्स मध्ये पण सर आता मला स्टॉक कसे सिलेक्ट करायचे, चांगले स्टॉक कसे असतात, लॉंग टर्म
किंवा शॉर्ट टर्म तुम्ही जे शिकवलंय ते कसे फॉलो करायचे त्याच्यामध्ये पण सर आता मला खूप समजायला लागलंय. आणि आता असं होतं सर की ऑप्शन मध्ये प्रॉफिट कमवते, त्यातला थोडासा प्रॉफिट मी आता स्टॉक मध्ये देतीये आणि तिकडे मी स्टॉक घ्यायला सुरुवात केली आहे सर. हळूहळू तिकडे माझा प्रॉफिट होतोय. आणि एक पेशन्स कसे ठेवायचे किंवा आणि चांगलं मिळवण्यासाठी एक वेळ लागतो सर, तो कसा द्यायचा, स्वतःसाठी कसा वेळ द्यायचा हे त्यातून मला समजलं सर. आणि खूप पद्धतीने मी आता छोट्या छोट्या अमाऊंट पासून सुरुवात केली आहे सर. एक हाऊसवाईफ म्हणून मला एक असा अभिमान वाटतो सर स्वतःचा, की मी काहीच नव्हते करत तसं. घरातच होते, मुलांचंच फक्त पाहून माझं व्यवस्थित रुटीन रोजचं चालू होतं. पण त्यातून आता एक कॉन्फिडन्स आलाय, की येस मी काहीतरी करू शकते आता. आणि हळूहळू सर मी ते सुरू केलंय आता. आणि सर अजून सांगायचं तर ज्या लोकांना अशी भीती वाटते, की आपण ह्या क्षेत्रात यावं की नाही यावं, तर त्यांना मी एकच सांगेल सर, की भिण्याचं किंवा घाबरण्याचं खरंच काही कारण नाहीये. जेव्हा आपण सुरुवात करत नाही, जेव्हा आपण काहीतरी करायला सुरुवात करतो सर, तेव्हा समजतं की ऍक्च्युली ते काय आहे. हे असं लोकांकडून ऐकून ते नाही समजत सर. जेव्हा स्वतः आपण काहीतरी करायला जातो, त्यातूनच समजतं की काहीतरी आपण निर्माण करू शकतो. आणि ते मी स्वतः अनुभवलंय सर. ऍक्च्युली मला खरं शेअर मार्केटचं काही माहित नव्हतं. पण हे हळूहळू मी केलं. आणि सर तुमची मदत खूप झाली मला, कारण मला काहीच याच्यातलं माहिती नव्हती. तुमच्यामुळे सर मी खूप चांगल्या पद्धतीने आता एक सेट झालीये त्याच्यात. व्हेरी गुड मॅम, व्हेरी गुड. ओके, जसं गौरी मॅडम तुम्ही शिकवणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर तुम्ही ते शिकलात आणि ते एफर्ट्स घेतलेत ना. येस सर, सुरुवातीला तुम्ही सांगितलं एकदम ब्लँक होते. ओके, म्हणजे आपण एक कोरं कागद असतो ना, तसं तुम्ही असतात आणि त्यावरती फक्त काय करतो, नंतर आपण चित्र रेकॉर्ड जातो. हे चित्र तुम्हाला तुमचं रेकॉर्ड आहे, कसं रेकॉर्डायचं शेअर मार्केटमध्ये याचं फक्त तुम्हाला मी गायडन्स दिलेला असतो. ओके, बाकी मी तुम्हाला शिकवतो म्हणजे माझ्या खिशातून पैसे देत नाही. ओके, हे आपण जे स्ट्रॅटेजी डेव्हलप केलेले आहेत, ह्या तुम्ही त्या व्यवस्थित फॉलो केलात आणि त्यातून तुम्ही चांगली अर्निंग करताय. खरं तर फायदा मला तुमच्या स्ट्रॅटेजीचाच झालेला आहे सर. ज्या पद्धतीने तुम्ही त्या स्ट्रॅटेजी सांगितल्या, मी फक्त त्या फॉलो केल्या सर. आणि मला आता गरजच नाही वाटत सर. म्हणजे मी स्वतः एंट्री करू शकते. ट्रेड कुठे घ्यायचा सर, कुठे एक्झिट करायचा, ते पण मला सगळं समजायला लागले आता. म्हणजे मला आता कुणी कॉल देण्याची गरजच नाही पडत सर. मी स्वतः ट्रेड घेऊन तो एक छानसा प्रॉफिट कमवून तो एक्झिट करू शकते. इथपर्यंत सर आता मला समजलंय. ग्रेट मॅम, ग्रेट. ओके, सो गौरी मॅडम असंच हे करा, ट्रेडिंग करा. ओके, जर तुम्ही आता ऍडव्हान्स पण करताय, स्विंग मध्ये पण चांगला प्रॉफिट कमवताय. ओके, आणि हे परफेक्ट आहे. एक गृहिणी असू, एक आपलं काहीतरी ऍडिशनल इन्कम असणं किंवा सोर्स ऑफ इन्कम असणं डेफिनेटली चांगलं आहे. ओके, एक आणि इथे सेफली जर इन्कम जर कमवायचं असेल तर डेफिनेटली त्यासाठी तुम्हाला थोडंसं नॉलेज गेन करावं लागतं, ते तुम्ही ते गेन केलं आणि त्यामुळे तुम्ही आज या स्टेजला आहे मॅडम. ओके, जो तुमचा कॉन्फिडन्स मार्केटमध्ये शिकून मधून जो तुमचा अर्निंगचा कॉन्फिडन्स झालेला आहे, त्यातून तुम्ही आजचं हे काय केलेलं आहे, तुमचा रिव्ह्यू तुम्ही या ठिकाणी मांडलेला आहे. ओके, सो कीप इट अप मॅम. ओके, या पद्धतीने कमवा मॅडम. ओके, अर्न करा आणि ग्रो करा मॅडम. ओके, ठीक आहे. थँक्यू सो मच मॅम. ओके, वेळ दिल्याबद्दल थँक्यू सो मच. ओके, थँक्यू सर, थँक्यू सो मच.